हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल बीसीएस विथ दर्शन. तर फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट चॅप्टर म्हणजेच अँड इंट्रोडक्शन टू ग्राफ मधील फिफ्थ लेक्चर. त्या लेक्चरला स्टार्ट करूयात. तर फ्रेंड्स बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ कसं करायचं. बघा, देर आर दी टू टाइप्स. फर्स्ट इज द ऍडजन्सी मॅट्रिक्स आणि इन्सिडन्स मॅट्रिक्स आपण ग्राफचं रिप्रेझेंटेशन शो करतो. तर कसं तर बघूयात. तर बघा, पहिले आपण बघू ऍडजन्सी मॅट्रिक्स म्हणजे काय. तर सर्वात पहिल्यांदा बघू, लेट जी इक्वल्स टू व्ही कॉमा ई नावाचा एक ग्राफ घ्यायचा. जी इक्वल्स टू व्ही कॉमा ई म्हणजे तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत, एक ग्राफ असतो जी नावाचा जो बनलेला असतो वर्टायसेस आणि एजेस पासून. म्हणून आपण लिहितो जी इक्वल्स टू व्ही कॉमा ई. V denotes the vertex of a graph and E denotes the edges of the graph. So let G equals to V comma E be a graph where mod of V equals to N. म्हणजेच बघा, नंबर ऑफ N आपण काय म्हणतो, नंबर ऑफ जे वर्टायसेस असतील त्यांना आपण N ने डिनोट करणार आहोत. त्यानंतर इफ G is a graph of N vertices V1 V2 up to Vn, then adjacency matrix of G is N into N matrix. सपोज G नावाचा एक ग्राफ घेतला, त्याच्यामध्ये 5 वर्टायसेस आहेत. तर जो काही ऍडजन्सी मॅट्रिक्स असेल ग्राफ ऑफ जी चा, त्याची ऑर्डर काय असणार आहे, 5 इंटू 5 मीन्स एन इंटू एन मॅट्रिक्स, म्हणजेच 5 रोज आणि 5 कॉलम्स असणार आहे. तर त्यालाच आपण ए ऑफ जी ने डिनोट करतो. ए ऑफ जी म्हणजेच ऍडजन्सी मॅट्रिक्स ऑफ ग्राफ जी इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये ए आय जी टाकायचा. म्हणजे जे काही एलिमेंट्स येतील ते कसं येतील ते तुम्हाला मी नंतर सांगतोच. ए ऑफ आय जे आणि बाहेर एन इंटू एन म्हणजे काय असते, ऑर्डर असते. पहिले एन मीन्स व्हॉट, नंबर ऑफ वर्टायसेस, सॉरी नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स असतो, बरोबर. तर आपण एन ने डिनोट करतोय, म्हणजेच काय, जेवढे नंबर ऑफ वर्टायसेस असतील तेवढेच नंबर ऑफ तुमचे एजेस आणि वर्टेक्स सॉरी कॉलम्स येणार आहेत, म्हणजे एन बाय एन मॅट्रिक्स येईल. वेअर ए ऑफ आय जे इक्वल्स नंबर ऑफ एजेस बिटवीन व्ही आय अँड व्ही जे. जसं की तुम्हाला सांगितलं, म्हणजेच मध्ये जो काही कंटेंट येणार आहे, जो काही एलिमेंट्स येणार आहेत ना, ते नंबर ऑफ एजेस असतील बिटवीन व्ही आय टू व्ही जे वर्टेक्स. कसं तर बघा, पहिल्यांदा आपण एक नोट बघू. नोट काय आहे, ए आय जे इक्वल्स टू 0. काय, ए आय जे इक्वल्स टू 0 इफ देअर इज नो लूप ऍट व्ही आय. आणि सेकंड येतं, अ सेल्फ लूप ऍट द वर्टेक्स व्ही आय इज रिप्रेझेंटेड बाय 1 ऍट आय कॉमा आय एंट्री. म्हणजेच काय, सेकंड जे नोट आहे याचा अर्थ काय असतो, तो तुमचा एक लूप असतो, सेल्फ लूप. लूप म्हणजे काय आपण स्टडी केला, म्हणजे त्याला सेल्फ लूप असं म्हणतो. की जेव्हा ते स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट सेम असेल ना, तेव्हा जेव्हा आपण काही एलिमेंट्स राईट डाऊन करतो ऍडजन्सी मॅट्रिक्स मध्ये, तेव्हा आपण त्याला 1च कन्सिडर करायचं आहे. जेव्हा आपण डिग्री ऑफ वर्टेक्स फाइंड आउट करतो, लूप असेल तर त्याला आपण 2 म्हणतो. परंतु इथे जर सेल्फ लूप असेल, ऍडजन्सी मॅट्रिक्स आपण फाइंड आउट करतोय, जर सेल्फ लूप असेल त्याला आपण 1च कन्सिडर करायचे. कसं तर बघा, फॉर एक्झाम्पल स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, आपण जी नावाचा एक ग्राफ घेतलेला आहे. आणि पहिली नोट काय होती ती एक्सप्लेन करणार राहिली. तर ए आय जे इक्वल्स टू 0 म्हणजेच मध्ये जे काही एलिमेंट्स असतील 0 असतील केव्हा, इफ देर इज नो लूप ऍट व्ही आय, म्हणजे त्याचे कोणत्याच प्रकारचा लूप नसेल तर तुमचे एलिमेंट्स 0 येतील. तर आता एक्झाम्पल कडे वळूयात. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, आपण एक जी नावाचा ग्राफ घेतलेला आहे. सर्व काही आपण ड्रॉ केलेला आहे ग्राफ. तर बघा, ए ऑफ जी इक्वल्स टू म्हणजेच काय, एजन्सी मॅट्रिक्सला आपण कसं डिनोट करतो, ए ऑफ जी. तुम्ही बी नावाचा ग्राफ घ्या किंवा सी नावाचा ग्राफ घ्या, आपण डिनोट कसं करणार, ए ऑफ बी, ए ऑफ सी, किंवा इथे आपण जी घेतली तर ए ऑफ जी घेतला, डिनोट केला. ओके, इज इक्वल्स टू. बघा, मॅट्रिक्स असा फॉर्म करायचा. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, हा जो काही जी नावाचा ग्राफ आहे त्याच्यामध्ये किती वर्टेक्स आहेत, 4. म्हणजेच ऑर्डर काय असणार आहे, 4 इंटू 4, म्हणजेच 4 रोज आणि 4 कॉलम्स. आणि वर्टेक्स कोणकोणते आहेत, ए बी सी आणि डी. तर आपण त्यांना घेतलं ए बी सी डी, आणि व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली आपण एबीसीडी आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली आपण वर्टेक्सचे नाव लिहिलेले आहेत. त्यानंतर बघा, आता काय चेक करायचंय, ए आणि जो काही ए व्हर्टेक्स आहे, बघा हा जो ए व्हर्टेक्स आहे, तर दुसरा ए व्हर्टेक्स आहे, याच्यामधनं काही एजेस पास होत आहेत का, म्हणजे लूप तयार होतोय का, नाही. तर इथे आपण इथे 0 घेणार. नंतर बघायचंय, ए आणि बी मध्ये काही एखादी एज जाते का, बघा ए आणि बी मधनं एक एज पास होते. 1 मिनिट. तर बघा, तुम्ही इथे बघू शकता, ए आणि बी मधनं काय एक एज पास होते, म्हणून आपण इथे 1 घेतलेला आहे. आफ्टर दॅट बघायचंय, ए आणि सी मधनं काही पास होतंय का, हा ए व्हर्टेक्स आहे इथे आणि सी व्हर्टेक्स इथे आहे. तर याच्यामधनं किती एजेस पास होत आहेत बघा, 1 आणि 2, 2 एजेस पास होत आहेत, म्हणून आपण इथे 2 लिहिणार. ओके, आय थिंक समजत असेल तुम्हाला. नंतर बघायचंय, ए व्हर्टेक्स आहे आणि इकडे हा डी व्हर्टेक्स आहे. तर ए आणि डी व्हर्टेक्स मधनं एज पास होते का एखादी, तर इकडे हा तुमचा ए व्हर्टेक्स आहे आणि हा तुमचा डी व्हर्टेक्स आहे. तुम्ही बघू शकता, या दोघांमधनं एकही एज पास होत नाही, म्हणजेच आपण तिथे 0 लिहिणार. ओके, नेक्स्ट बघू आता.
सेम बी व्हर्टेक्सला तीच स्टेप फॉलो करायची आहे. तर हा बी व्हर्टेक्स आहे तुमचा आणि तिकडे हा ए आहे. या दोघांमधून एखादी एज पास होते का बघा, ए आणि बी मधनं येस एक एज पास होते, तर आपण इथे 1 घेतला. म्हणजेच बघा प्रिव्हियसली आपण ए आणि बी मधनं किती एक एज पास होते ते घेतलं. ए टू बी घ्या किंवा बी टू ए घ्या, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचंय. त्यानंतर बी टू बी मधनं जाते का एखादी एज, नाही, सेल्फ लूप तयार नाही, त्यामुळे आपण इथे 0 घेणार. आफ्टर दॅट तर बघा आता आय थिंक तुम्हाला समज असेल, पेनने मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता पुढचं सेम आहे, फक्त बघायचं आपल्याला की एजेस पास होत आहेत का नाही. तर बी आणि सी मधनं एखादी एज पास होते का, बी वर्टेक्स इथे आणि सी वर्टेक्स इथे, या दोघांमधनं एक एज पास होते, तर आपण इथे एक राईट डाऊन करणार, 1 घेतला. त्यानंतर बी आणि डी मधनं होते का पास एज, येस एक एज पास होते म्हणून आपण इथे 1 घेतला. त्यानंतर सी टू ए घ्यायचंय, सी कुठे गेला इथे, येस सी वर्टेक्स आहे, सी वर्टेक्स आणि ए वर्टेक्स मधनं किती एजेस पास होत आहेत, 1 आणि 2 म्हणून आपण इथे 2 घेतला. त्यानंतर सी आणि बी मधनं एक एज पास होते म्हणून आपण इथे 1 घेतला. त्यानंतर सी टू सी, सी वर्टेक्स आणि सी वर्टेक्स बघा. तर आहे ते, तर तुम्ही नोट जर नीट वाचली असेल तुम्हाला समजेल की अ सेल्फ लूप ऍट द वर्टेक्स वी आय इज रिप्रेझेंटेड बाय 1 ऍट आय कॉमा आय एंट्री. म्हणजे स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट किंवा वर्टेक्स जर सेम असेल तर त्याला आपण 1च कन्सिडर करायचे लूप असेल तर ऍडजन्सी मॅट्रिक्स मध्ये. म्हणून आपण सी टू सी मध्ये फक्त इथे 1 घेतलेले बघा, इथे 1 राईट डाऊन केला. त्यानंतर बघायचंय सी आणि डी मधनं जाते का एखादी एज पास होते का, नाही, म्हणून आपण इथे 0 घेतला. सेम डी वर्टेक्सचं बघू, तर डी आणि ए मध्ये काही संबंध आहे का, नाही, तर इथे 0 घेतला. त्यानंतर डी टू बी जाते का एखादी एज, येस एक एज पास होते म्हणून आपण इथे 1 घेतला. आफ्टर दॅट डी आणि सी मधनं एखादी एज पास होते का, नाही, तर आपण इथे 0 घेतला. त्यानंतर डी टू डी आहे का, नाही, म्हणून आपण 0 घेतला इथे. बघा ऍडजन्सी मॅट्रिक्स स्टडी झाला, एकदम इझी टॉपिक होता. तर एवढं करण्यापेक्षा हे तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन केलं, म्हणजे कसं नोट डाऊन करायचं हे तुम्हाला समजलं असेल. परंतु आपण एक आयडिया लावू शकतो. आता ऍज इट इज असं राईट डाऊन करून घ्यायचं वर्टेक्स नेम्स, म्हणजे काय व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली आपण राईट डाऊन केले. त्यानंतर बघायचं ए मधनं किती एजेस पास, ए मधनं कुठे कुठे एज पास होते, ए टू बी जाते आणि ए टू सी मध्ये 2 जात आहेत. तर इथे ए टू ए मधनं 0 आहे म्हणून ऍज इट इज 0 1 2 आणि डी मध्ये काही नाही म्हणून 0 राईट डाऊन करायचं ऍज इट इज, एवढा विचार करण्यापेक्षा. परंतु जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप जर जायचं असेल, फॉलो करायचं असेल, तुम्ही या पद्धतीने पण राईट डाऊन करू शकता. म्हणजे तुम्हाला जर एकदम प्रिपेअर असेल तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. जर कुठे मिस्टेक होण्याचे चान्सेस असतील तर तुम्ही स्टेप वाईज सॉल्व्ह करा, नो प्रॉब्लेम. परत आपण काही एक्झाम्पल घेतलेले. क्वेश्चन इज दॅट यूज ऍडजन्सी मॅट्रिक्स टू रिप्रेझेंट फॉलोइंग ग्राफ. ग्राफ तुम्ही इथे बघू शकता. तर या ग्राफ मध्ये तुम्ही इथे बघू शकता की भरपूर काही लूप्स आहेत किंवा मल्टिपल एजेस आहेत. तर कसं तर बघा, ग्राफला आपण जी नाव घेतले म्हणून ए ऑफ जी ने डिनोट करणार. आणि सेम जेवढे काही वर्टेक्स असतील, वर्टेक्स कोणकोणते आहेत, V1 V2 V3 आणि V4, यांना आपण व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली राईट डाऊन केला. ओके, V1 V2 V3 V4, V1 V2 V3 आणि V4. आफ्टर दॅट V1 टू V1 एखादी एज पास होते का, येस इथे तुम्ही बघू शकता एक लूप फॉर्म होतोय, सेल्फ लूप. परंतु ऍडजन्सी मॅट्रिक्सच्या केसमध्ये आपल्याला फक्त 1च कन्सिडर करायचं आहे म्हणून आपण इथे 1 घेतला. आफ्टर दॅट V2 V2 सॉरी V1 टू V2, V1 वर्टेक्स आणि V2 मध्ये एक एज पास होते नाही, त्यामुळे आपण इथे 0 घेतला. त्यानंतर V1 टू V3 चेक करायचे, V1 टू V3 एक एज पास होते म्हणून आपण इथे 1 घेतला. आफ्टर दॅट V1 टू V4 कुठे गेला, V1 इथे आणि V4 इथे. तुम्ही इथे बघू शकता 2 एजेस पास झाले, म्हणजे काय मल्टिपल एजेस पास होत आहेत V1 आणि V4 मध्ये, म्हणजे 2 म्हणून आपण इथे 2 घेतला. तर सेम बघायचंय V2 टू V1 पण चेक करायचंय, V2 टू V2 चेक करायचंय. तर बघा आता V2 टू V2 आहे का, येस इथे सेल्फ लूप तयार होते म्हणून आपण इथे 1 घेतला. ओके, तुम्ही बघू शकता एकदम इझी असा टॉपिक आहे. तुमच्या स्क्रीनवरती 2-3 एक्झाम्पल दिले, तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता. आफ्टर दॅट, आणि हा जर तुम्हाला हे लेक्चरच्या नोट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याचं नाव आहे बीसीएस विथ दर्शन. त्या चॅनल तुम्ही जॉईन व्हा, तिथे फर्स्ट लेक्चर पासून ते आतापर्यंत प्रत्येक लेक्चरच्या नोट्स अवेलेबल आहेत. तर बघा नेक्स्ट टॉपिक बघूयात आपण, इन्सिडन्स मॅट्रिक्स. म्हणजेच काय, त्याला आपण डिनोट करतो कॅपिटल एम ऑफ जी और आय ऑफ जी ने डिनोट करतो. तर काय इन्सिडन्स मॅट्रिक्स थोडं सिमिलर आहे ऍडजन्सी मॅट्रिक्सला, काय चेंजेस आहेत ते बघूयात. सो लेट G इक्वल्स टू V, E नावाचा ग्राफ घेतला, बी अन अनडिरेक्टेड ग्राफ. सपोज दॅट V1, V2 अप टू Vn आर द व्हर्टायसेस अँड E1 E2 अप टू En आर द एजेस ऑफ ग्राफ G. इट्स बेसिक. म्हणजे V नावाचे V जे काय असतील, V1 टू Vn पर्यंत तुमचे व्हर्टायसेस असतील आणि E1 टू En पर्यंत तुमचे एजेस असतील. देन इन्सिडन्स मॅट्रिक्स विथ रिस्पेक्ट टू दिस ऑर्डरिंग ऑफ V अँड E इज द
N/M मॅट्रिक्स. म्हणजे बघा आता ऑर्डरिंग असेल, रिस्पेक्ट टू ऑर्डरिंग म्हणजे एवढं चेक करायचं तुम्हाला की ती एज कोणत्या व्हर्टेक्स मधून पास झालेली आहे ते चेक करायचंय. तर कसं कॅपिटल ऑफ एम इक्वल्स टू एम ऑफ आय जे, वेअर एम आय जे का असणार आहे? एम आय जे म्हणजेच काय, जे काही तुमचे एलिमेंट्स असतील मॅट्रिक्स मध्ये त्यांना आपण एम आय जे डिनोट करतो, कसं सपोज करतो. त्यानंतर 1 केव्हा लिहायचं एलिमेंट मध्ये? फक्त 1 आणि 0 येणार आहेत, लक्षात घ्या 1 आणि 0 येणार आहेत. वेअर 1 केव्हा येईल? वेअर ई ऑफ जे इज इन्सिडेंट विथ व्ही आय, आणि 0 येईल अदरवाईज 0 येईल. तर बघा एखादी एज जर व्हर्टेक्स मधनं पास होत असेल पर्टिक्युलर व्हर्टेक्स मधनं तर 1 शो करेल अदरवाईज 0. कसं? तर बघा याचा फॉर्मॅट कसा आहे राईट डाऊन करण्याचा? तुम्ही पहिले व्हर्टिकली काय लिहिणार आहात? व्हर्टेक्स. व्हर्टिकली तुम्ही व्हर्टेक्स लिहिणार म्हणजेच काय, गिव्हन ग्राफ तुम्ही बघू शकता. यामध्ये व्हर्टेक्स कोणकोणते आहेत? V1 V2 V3 V4 आणि V5. तर त्यांना आपण व्हर्टिकली राईट डाऊन केलं स्टेप बाय स्टेप, V1 V2 V3 V4 आणि V5. त्यानंतर हॉरिझॉन्टली तुम्हाला काय एजेस राईट डाऊन करायचे आहेत. एजेस कोणकोणते तुम्ही बघू शकता, E1 E2 E3 E4 E5 आणि E6. तर त्यांना आपण हॉरिझॉन्टली राईट डाऊन केलं वन आफ्टर वन. त्यानंतर बघा आता डायरेक्टली फोकस करायचं एजेस वरती. E1 बघा, E1 एज इथे आहे. तर E1 एज कुठून पास होते किंवा इन्सिडन्स कुठे झालेले? ऍडजन्सी आणि इन्सिडन्स आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं होतं. म्हणजेच बघा E1 एज कुठे कोणत्या पेअर ऑफ व्हर्टेक्स वरती इन्सिडन्स होते? E1 व्हर्टेक्स V1 आणि V4 वरती. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती काय V1 आणि V4 मधनं. बघायचंय V1 कुठे इथे आहे आणि V4 इथे. तर 1 आणि 1 राईट डाऊन करायचं आणि बाकी सर्वांना 0 राईट डाऊन करायचे, कारण की त्यांच्यात एज पासच होत नाही, त्यामुळे आपण 0 राईट डाऊन केलं. सेम एज E2 बघायची. येस E2 एज इथे आहे. ती कुठे इन्सिडन्स होते? V1 आणि V5 व्हर्टेक्स मध्ये. तर आपण V1 च्या जागेवरती 1 राईट डाऊन केला आणि V5 च्या जागेवरती 1 राईट डाऊन केला, बाकी सर्वांना 0 करून द्यायचे. आफ्टर दॅट E3 कुठे? E3 व्हर्टेक्स इथे. तर E3 व्हर्टेक्स कुठून पास झालेले? V2 आणि V4 व्हर्टेक्स वरती इन्सिडेंट झालेली आहे E3 एज. आय थिंक मी व्हर्टेक्स बोललो वाटतं. E3 काय तुमची एज आहे, ती V2 आणि V4 मधनं इन्सिडेंट झालेली. तर V2 च्या जागेवरती 1 लिहायचं V2 च्या समोर E3 च्या लाईन मध्ये कॉलम मध्ये, आणि V4 च्या जागेवरती पण 1 लिहायचंय आणि बाकी सगळे 0 राईट डाऊन करायचे. त्यानंतर E4 एज कुठे? येस E4 एज इथे आहे. ती कुठे इन्सिडेंट झालेली आहे? V2 आणि V5 व्हर्टेक्स मधनं. तर V2 च्या समोर 1 राईट डाऊन करायचं आणि V5 च्या समोर 1, बाकी सर्वांना 0 राईट डाऊन करायचे. आफ्टर दॅट E5 एज इथे आहे. ती कुठून इन्सिडेंट झालेली आहे? V3 आणि V5 मधनं. तर V3 समोर 1 आणि V5 समोर 1 राईट डाऊन करायचे, बाकी सर्व 0. आफ्टर दॅट बघायचंय E6 एज कुठे आहे? येस इथे. इकडून इन्सिडेंट झालेली आहे V2 आणि V3 मधून, म्हणून V2 समोर 1 राईट डाऊन करायचं आणि V3 समोर 1 आणि अदरवाईज बाकी सर्व 0. हा होता तुमचा इन्सिडेंस मॅट्रिक्स. एकदम इझी असा टॉपिक होता. ऍडजन्सी मॅट्रिक्स आणि इन्सिडेंस मॅट्रिक्स मध्ये कन्फ्युजन न व्हायचे, चेंजेस लक्षात घ्यायचे. ओके, तर बघा नेक्स्ट बघू अजून आणखी काही एक्झाम्पल घेतलेले. आणि इन्सिडेंस मॅट्रिक्स मध्ये एक तुम्हाला नोट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा सेल्फ लूप असेल तेव्हा तुम्हाला 2 घ्यायचं आहे. सपोज आता E8 नावाची एज आहे बघा, E8 एज इथे आहे. तर ती कुठून इन्सिडेंट झालेली आहे? V4 मध्ये. तर V4 जो काही व्हर्टेक्स असेल त्याच्यासमोर डायरेक्ट 2 राईट डाऊन करायचे. लक्षात घ्या ऍडजन्सी मॅट्रिक्स मध्ये काय 1च राईट डाऊन करायचा होता, परंतु इन्सिडेंस मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला 2 कन्सिडर करायचे. कशाला? सेल्फ लूपला. ओके, एवढाच एक टॉपिक थोडा हायलाइटेड आहे, तो लक्षात ठेवा. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आपण 2-3 एक्झाम्पल घेतलेले, तर तुम्ही ते प्रॅक्टिस करायचे आहेत. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, असा एक क्वेश्चन येऊ शकतो की ड्रॉ द ग्राफ फ्रॉम द फॉलोइंग इन्सिडेंस मॅट्रिक्स. उलटा क्वेश्चन येऊ शकतो, तुम्हाला गिवन एक मॅट्रिक्स असेल इन्सिडेंस मॅट्रिक्स आणि त्यावरून तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर कसा करायचा लक्षात घ्या. तुम्ही स्क्रीनवरती एक्झाम्पल बघू शकता की गिवन मॅट्रिक्स आहे इन्सिडेंस मॅट्रिक्स, तर त्यावरून आपल्याला एक ग्राफ तयार करायचा आहे. लक्षात घ्यायचं की किती एजेस आहेत, सॉरी किती व्हर्टेक्स आहेत इथे आणि कोणकोणते व्हर्टेक्स आहेत त्यांचं नेमिंग बघा. V1 V2 V3 V4 आणि V5. तर कुठे पण डॉट टाकायचे, व्हर्टेक्स तयार करायचे तुमच्या मनाने. V1 V2 मी इथे घेतले V1 V2 V3 V4 आणि V5. आफ्टर दॅट बघायचं एजेसचे जे काही कॉलम्स आहेत त्यामध्ये बघायचंय E1 जी काही एज आहे तिच्यासमोर 1 कुठे V2 आणि V4 मध्ये 1 आहे, म्हणून मग E1 एज कुठे करायची? V2 आणि V4 ना. तर बघायचं V2 आणि V4 कुठे? इथे V2 आहे आणि इथे V4 आहे. त्या दोघांमध्ये एक एज इन्सिडन्स करून टाकायची. कोणती एज? E1. तर तिला नाव पण द्यायचं E1, कारण जर तुम्ही नेमिंग नाही केली तर ते समजणार की कोणती एज कुठून पास झाली.
ओके, तर नेमिंग खूप महत्वाचं आहे. आफ्टर दॅट बघायचंय ई टू एज. ई टू एज कुठे V1 आणि V3 मध्ये 1 राईट डाऊन केले, बरोबर आहे गिवन क्वेश्चन मध्ये. तर बघायचं V1 आणि V3 कुठे आहे, V1 इथे आणि V3 इथे येते, त्या दोघांमधनं ई टू एज इन्सिडन्स करायची. तर इन्सिडन्स केल्यानंतर E2 ला नेमिंग करायची. आफ्टर दॅट E3 कुठे समोर येते, V4 आणि V5 वर्टेक्स मध्ये E3 एज इन्सिडन्स झालेली आहे. सो V4 कुठे, येस इथे, आणि V5 इथे, या दोघांमधनं एज पास करायची, इन्सिडन्स करायची आणि तिला नेमिंग करायचे E3. आफ्टर दॅट E4 कुठे, V1 आणि V5, म्हणून इथे V1 आहे आणि इथे V5 आहे, त्या दोघांमधनं पास करायची आणि तिला नेमिंग द्यायची E4. आफ्टर दॅट E5 नावाची एज बघा, ते डायरेक्टली कुठे सर्वकडे 0 आहे, फक्त V4 च्या समोर 2 दिलेला आहे. 2 मीन्स व्हॉट, सेल्फ लूप, म्हणून मग V4 ला सेल्फ लूप द्यायचं आणि त्याला नेमिंग द्यायचं E5 एज. एकदम असा इझी असा चिल्लर टॉपिक होता, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. आणि नेक्स्ट एक्झाम्पल पण शो केलेले, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. बघा, ग्राफ चेंज असू शकतात, ग्राफ कुठे असू शकतात, फक्त एवढं बघायचंय की गिवन क्वेश्चन मध्ये किंवा गिवन मॅट्रिक्स मध्ये कोणते एज, कोणते वर्टेक्स, दोन वर्टेक्सच्या पेअर मध्ये कुठे इन्सिडेंट झाले ते बघायचे आणि तिला जॉईन करून तिचा प्रॉपर नेमिंग द्यायचे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही इथे एक्झाम्पल बघू शकता, अजून एक तिसरे एक्झाम्पल घेतलेले. आफ्टर दॅट नेक्स्ट टॉपिक इज कॉम्प्लिमेंट ऑफ ग्राफ. कॉम्प्लिमेंट ऑफ ग्राफ म्हणजे काय बघा, द कॉम्प्लिमेंट जी बार ऑफ जी इज डिफाईन ॲज अ सिम्पल ग्राफ. बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ ग्राफला आपण कसं डिनोट करतो, की जो काही ग्राफ असेल, जी नावाचा ग्राफ घेतला तर जीच्या वरती एक आडवी रेष द्यायची, डॅश द्यायची. ए नावाचा ग्राफ असेल तर एच्या वरती एक डॅश द्यायची, म्हणजे दॅट इज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द गिवन ग्राफ or particular graph. is defined as a simple graph with the same vertex set as G. जो काही कॉम्प्लिमेंट ग्राफ असेल ना, जो गिवन ग्राफ असेल, ज्या ग्राफचा जो कॉम्प्लिमेंट आहे, तर त्यामध्ये वर्टेक्स सेट कसा सिमिलर असला पाहिजे त्या गिवन ग्राफ सारखा. म्हणजेच जी बार हा तुमचा काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे जी ग्राफचा, तर त्याच्यामध्ये वर्टेक्स सेट पण जी ग्राफचा असला पाहिजे. वेअर टू वर्टेक्स U and V adjacent in G bar only when they are not adjacent on G. तर एवढं लक्षात घ्यायचं आहे की U आणि V नावाचे जे वर्टेक्स असतील ते जी, जो गिवन ग्राफ असेल जी, त्याच्यामध्ये आणि जी बार मध्ये सेम नसायला पाहिजे, त्यांचा इन्सिडन्स सेम नसला पाहिजे. तर कसं, आय थिंक तुम्हाला थेरी थोडी कॉम्प्लिकेट वाटेल, पण तुम्हाला एक्झाम्पलने समजवतो. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आपण. V1, V2, V3, V4 आणि V5 नावाचे वर्टेक्स आहेत आणि ते बघा कुठे कुठे कनेक्ट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता डायरेक्टली कनेक्ट आहेत वन आफ्टर वन. तर त्याचा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचा आहे. तर कॉम्प्लिमेंट असा असतो की वर्टेक्स सेट जो आहे ना, तो सिमिलर असला पाहिजे. म्हणजेच बघा, सेम V1, V2, V3, V4 आणि V5. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सपोज ह्या वरच्या जी ग्राफ मध्ये V1 आणि V2 एका एजने इन्सिडेंट झालेली आहेत, ओके, किंवा कनेक्टेड आहेत. तर जी बार नावाचा जो काही कॉम्प्लिमेंट ग्राफ असेल त्याच्यामध्ये ते नसायला पाहिजे. म्हणजे ते तुम्ही कुठे कनेक्ट करा, परंतु तसं आलं नाही पाहिजे. तर सॉल्व्ह करू आपण. तर जी ग्राफ मध्ये तुम्ही बघू शकता V1 आणि V2 कनेक्टेड आहेत, तर जी बार ग्राफ मध्ये V1 आणि V2 कनेक्टेड नसायला पाहिजे. मग तुम्ही V1 ला कुठे कनेक्ट करा, V1 ला V3 शी कनेक्ट करा किंवा V1 ला V4 शी कनेक्ट करा. स्टेप बाय स्टेप जायचंय. त्यानंतर एक कोणता तरी एक कॉम्प्लिमेंट ग्राफ फॉर्म होणार आहे. आफ्टर दॅट इथे काय V2 वर्टेक्स आहे, V2 टू V3 आहे, तर कॉम्प्लिमेंट मध्ये V2 आणि V3 कनेक्टेड नाही पाहिजे. त्यानंतर V3 टू V4 आहे, तर या ग्राफ मध्ये ते कनेक्टेड नाही पाहिजे. आय थिंक मी काय समजलं असेल. ओके, वर्टेक्स सेट सेम घ्यायचं आहे, परंतु आधी जे काही दोन वर्टेक्स कनेक्टेड असतील एकमेकाला ते नसायला पाहिजे. ते तुम्ही कोणत्याही वर्टेक्सला कनेक्ट करा, परंतु ते सेम आले नाही पाहिजे, फक्त वर्टेक्स सेट सेम असेल. तर तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेले आहे प्रॅक्टिससाठी, तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवरती, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. ओके, तर आजचा लेक्चर एकदम इझी होतं, त्यामध्ये आपण खूप इम्पॉर्टंट असे टॉपिक घेतलेले आहेत. ते एक्झाम मध्ये पण येतं. हे कंपल्सरी ऍडजन्सी मॅट्रिक्स येईल किंवा इन्सिडेंट मॅट्रिक्स येईल किंवा दोघी सोबत येऊ शकता, म्हणून एक एकदम IMP असं लेक्चर होतं आजचं. तर ओव्हरव्ह्यू घेऊयात आपण काय काय बघितलं. तर आपण बघितलं रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ, त्यामध्ये ऍडजन्सी मॅट्रिक्स आणि इन्सिडेंट मॅट्रिक्सचा स्टडी केला. ऍडजन्सी मॅट्रिक्स कसं फाइंड आउट करायचं ते आपण बघितलं. त्यानंतर स्टेप बाय स्टेप काही क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिससाठी. ओके, त्यानंतर इन्सिडेंट मॅट्रिक्स बघितला आपण, हाऊ टू फाइंड द इन्सिडेंट मॅट्रिक्स ऑफ द गिवन ग्राफ, और एखादा तुम्हाला इन्सिडेंट मॅट्रिक्स दिला असेल त्याच्यावरून ग्राफ कसं फॉर्म करायचं ते बघितलं आपण. आणि त्यानंतर बघितलं कॉम्प्लिमेंटरी ग्राफ काय असतं ते. ओके, आय थिंक तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. सो थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस लेक्चर, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल.